महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित करून शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते आणि शिक्षण मंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी आधी जिल्हा परिषद शाळेत पाठवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले। पत्रे अजून पण शाळांवर ते पत्र गळत आहेत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही। राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे, कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा, त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।